32 संघांचा या स्पर्धेमध्ये समावेश होता. त्यातून आपण जर पाहिलं तर 28 संघांचा परतीचा प्रवास झालेला आहे. आणि दरम्यान आपण पाहू शकता क्वार्टर फायनलची ही मॅच. जो जिंकेल तो सेमी फायनल नंबर 2 मध्ये प्रवेश करेल. आणि दरम्यान यापुढील मॅच RCC राया संघ आपण देखील सज्ज राहायचे आहेत. जाऊया मॅचच्या दिशेत. दोन्ही संघांना सर्वप्रथम आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. मॅचला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. इम्प्रोवाइज शॉट इथे मात्र पाहायला भेटलाय. चेंडू 4 धावांसाठी चौकार. अकाउंट ओपन झालेले 4 धावा धाव पलकावरती आहेत. पबलू पाटील आणि त्याच्या सोबतीला राज पाटील गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र फटका फसलाय. हवेमध्ये बॉल आहे आणि डाऊन दी बॉल. झेल इथे मात्र कॅरी केलेला आहे. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये लागत असताना बबलू पाटीलची खेळी समाप्त. राह संघर्ष की जो चलता है वही दुनिया को बदलता है. जिसने रातों से जंग जीती हो सूर्य बनकर वही निकलता है. जबरदस्त मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. काटे की टक्कर, बिग फाईट. एका बाजूला कुकसे, दुसऱ्या बाजूला गोवे. हे दोन संघ इथे मात्र नक्कीच शर्तीचे प्रयत्न करतील. इथे टॅप केलाय. जबरदस्त फटका. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. चेंडू मात्र जातोय सीमा पार, दर्जेदार चौकार. ईश्वर दत्तू फेरगाणे साहेब आहेत आपण या, तसे समाजसेवक देखील आहेत. हार्दिक स्वागत आहे आपलं. स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. अगदी पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती हा बॉल आडव्या बॅटनं अगदी पुल करायचा होता, परंतु चेंडू मात्र गोल झालाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 8 धावा धावपलकावरती. इथे मात्र हा चेंडू सीमा पार गोल होईल का नाही. काय जबरदस्त झेल तिथे मात्र कॅरी केली आहे. सणासणाला रंग बदलणारा
हा खेळ आपल्याला सरड्याप्रमाणे रंग बदलतोय. दुसरा विकेट इथे मात्र डाऊन होतोय आणि बंटीला मात्र परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. शुभम शेलार. तर नक्कीच ओव्ही 11 पारदेव गोवे संघाला श्री विद्याधर पाटील याचकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा वर्षाव नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिले तितक्या ताकदीचे आहेत, तितक्याच कॅलिबरीचे आहेत. क्वार्टर फायनलची ही लढत, जो जिंकेल तो सेमीफायनल नंबर 2 आरसीसी संघ अगेन्स्ट भिडंत आपल्याला पाहायला भेटेल. आणि आरसीसी राया संघाचे समर्थक देखील आपण पाहू शकताय. जय हनुमान स्टँड खचाखच भरलाय. आई गावदेवी स्टँड देखील खचाखच भरलाय आणि त्याच्या समोरील जो स्टँड आहे तो स्टँड देखील अगदी खचाखच भरलेला आहे. जो हे बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक इथे फटका देखील आकर्षक पाहायला भेटतोय, परंतु चेंडू मात्र काही वेग घेऊ शकला नाहीये. अगदी एका टप्प्याने तिथं मात्र चेंडूला अडवलं. अगदी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चेंडूवरती मात्र अगदी डीप मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. क्रिकेटच्या ह्या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडवू दे. सामर्थ्य आहे हातात तुझ्या, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. सामन्यामध्ये भिडवून छाती, 2 हात करत चल. फेकून दिलाय चेंडू सीमा पार, जेदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे धावफलकावरती धावा. 16 धावा. 2 गडी बाद झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर बबलू पाटील आणि बंटी जो मात्र अगदी स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉइंटला सरकतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु दुसरी धाव इथे मात्र मिळणार नाहीये. तर नक्कीच ज्ञानेश्वर फिरगाणे यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल त्यांच्या वतीनं. 17 धावा धावफलकावरती आहेत. अगदी तंतोतंत माहिती जगदीश कांबेरे जे मात्र आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, कारण गरजेचं आहे मित्रांनो. गुणलेखक म्हटला की समालोचकांचा पाठीचा कणा असतो आणि ते कार्य इथे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, परंतु इथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे. तिथे मात्र आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र केला, यष्ट्या मात्र उद्ध्वस्त झाल्या, कारण की आपण पाहिलं तर अगदी मागचा दरवाजा तिथे मात्र उघडा ठेवला होता आणि तिथे मात्र चोरी झाली आहे. मॅच मात्र रंगेल. प्रेक्षकांना ही मॅच अगदी पर्वणी देऊन जाईल.
आणि जो जिंकेल तो RCC राया संघाच्या अगेन्स्ट 2 हात करेल. जी मॅच मात्र नक्कीच आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांना देखील तितकीच आनंददायी असेल, कारण की ज्या ज्या वेळेला RCC राया संघ असतो त्या वेळेला प्रेक्षक मैदानावरती आपल्याला पाहायला भेटत असतात. इथे मात्र आपण पाहू शकता चांगला फिंगर रोल करत असताना चेंडूवरती चांगली गोलंदाजी राकेशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण जर पाहिलं तर अगदी पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर काही जबरदस्त कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी जिंकायचं आहे गावाच्या सन्मानासाठी. इथे स्लॉट मध्ये चेंडू आणि इथे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय नो बॉलचा आणि धाव फलकावरती लागत आहे सत्ता. लहरों को खामोश देखकर ये मत समंदर की बेबसी मत समझना, जब भी उठेगा तूफान बन के उठेगा. ही कुकसे टीम आहे. तितकी क्षमता आहे, तितकीच कॅलिब्री या संघामध्ये देखील आहे. आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यामध्ये अगदी आपल्या नावाचा डंका वाजवणारी ही टीम आहे. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि हा फ्री हिट आहे. इथे मात्र बॉटमॅनचा वापर केला त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र सीमा पार, भीम टोला वज्र टोला, षटकार. संकटाला बघून लढायचं की संकटाला बघून रडायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं. जर तुम्ही लढलात तर तुम्ही संकटाला संपून टाकाल आणि तुम्ही जर रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल. जिथे तुमची हिंमत संपते तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होत असते. म्हणूनच तर काय मित्रांनो म्हणतात ना की इतिहास भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्याच हातामध्ये असतं. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीये. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. धावसंख्या धावफलकावरती 30 आपल्याला पाहायला भेटत आहे. कमबॅक कुकसे संघाचा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. काही जबरदस्त डेड बॉल, पंचांचा इशारा आपल्याला पाहायला भेटत आहे. तिथे मात्र कुठेतरी पावलांचं समीकरण चुकत आहे गोलंदाज विवेक. कारण की होत असतं ज्या वेळेला अशा कुशल मोमेंटला मॅच येत असते, धावा देखील चांगल्या येत असतात आणि कुठेतरी गोलंदाजाच्या डोक्यामध्ये देखील प्लॅन जो मात्र येत असतो. इथे मात्र आपण पाहू शकता अगदी चेंडूला फॉलो केलं त्या ठिकाणी, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, कारण की चेंडू मात्र अगदी लाईनला सोडून जाणार आपल्याला पाहायला भेटला. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावसंख्येत भर, धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 31 या आकड्यावरती. आता थोडासा प्लॅन नक्कीच केला जातोय. एका बाजूला राज पाटील, दुसऱ्या बाजूला आतिश मागे, हे दोघे मैदानामध्ये आहेत. हो, राजने पुन्हा एकदा चेंडूला फॉलो केलं. पुन्हा एकदा आपण पाहू शकता तोच रिझल्ट आपल्याला पाहायला भेटला. व्हाईट बॉल, धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पॅटची एस त्या ठिकाणी, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद. इथे मात्र आतिश राजचा खेळ समाप्त. स्वामी विवेकानंद म्हणतात ना मित्रांनो की ज्या गतीने तुम्ही आता धावत आहात ना
त्याच गतीने धावत राहा. यश तुम्हाला देखील त्याच गतीने मिळेल. झोकून दा स्वतःला या अग्नीमध्ये. ही अग्नी उद्या तुम्हाला हिरा बनवेल. आणि खऱ्या अर्थानं संघर्षाची पराकाष्ठा या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला गोवे संघ, दुसऱ्या बाजूला कुकसे संघ. संघर्ष आणि संघर्ष, धावा आणि धावांसाठी ही धावपळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 32 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिले षटक आपण जर पाहिलं तर चांगलं राहिलं, तिथं मात्र 8 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या. तिथूनच कुकसे संघाचा कमबॅक झालाय आणि तो मात्र फेकून दिला चेंडू सीमा पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज देखील इथे मात्र येऊन धमाका करतोय. म्हणजे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कुकसे संघ जिंकण्यासाठी आलाय. आम्ही इथे मात्र फिरायला आलो नाहीये. आम्ही ओझरली गावाचं काही दर्शन वगैरे ओझरलीला फिरायला आलो नाहीये. आम्हाला जिंकायचंय गावदेवी चषक 20-25. इक्का दुक्का नहीं, हम तो चौका छक्का लगाएंगे. आए हम जीत तो बस जीत कर ही जाएंगे. धावसंख्या धावपलकावरती 38 आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे मात्र पावलांवरती बॉल होता. त्या ठिकाणी नक्कीच पावं लागेल आपल्याला. एक धाव कंप्लीट केली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच मिळेल. कारण की आपण जर पाहिलं तर अगदी ब्लॉकॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न होता. आणि खऱ्या अर्थानं ह्या लेनचा जर आपण विचार केला तर म्हणतो ना मित्रांनो की अगदी ब्रह्मास्त्र अर्जुनानं टाकलं तरी असर होतो आणि अश्वत्थामाने जरी टाकलं ना तरी असरदार होतो. तरी या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर गोलंदाज कोणताही असो, त्यांनी मात्र हा अस्त्र टाकला की कुठंतरी प्रभावशाली ठरत असतो क्रिकेटच्या या क्रीडांगणावरती. पावलाचा वापर त्या ठिकाणी केलाय, परंतु अगदी चेंडू आणि बॅटचा संपर्क इथं मात्र झाला नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकताय OV11 पारदेव गोवे संघ हवी होताना नक्कीच आपल्याला दिसत आहे. मॅच रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाहीये. 39 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईकला आपण आतिशला पाहू शकताय, जो मात्र 6 धावांवरती बॅटिंग करतोय. इथे मात्र फटका आपण पाहिला तर वाईडिश लॉंग ऑलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी उंच उडी घेऊन चेंडूला मात्र कलेक्ट केले. दुसऱ्या बाजूला धावबाची संधी आली आणि फलंदाज देखील बाद झालाय. डाव तुझा येताच गमावशील आपली खेळी. गाळ करी मग गोलंदाज संकट चेंडू फेकी. धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 40 धावा. धावसंख्या धावपलकावरती 40. श्री बळीराम फिरगाणे तसेच श्री नामदेव कांबेरे आपलं वेलकम आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हो, इथे मात्र अगदी आपण पाहिलं तर काही व्यवस्थित कनेक्शन झाला नाहीये, परंतु एक धाव मात्र इथे चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं कंप्लीट केली आहे. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. आता जर आपण पाहिलं तर 5 गडी इथे गमावलेले आहेत. 41 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा आता हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये आपण पाहूया किती धावा इथे निघतील. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी करूया.
तीन षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. रायाचा संघ देखील इन अँड ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. सेमीफायनल नंबर 2 मध्ये राया संघ, परंतु ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. जो संघ जिंकेल तो राया संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. फटका फसला इथे, फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठल्या प्रकारची चुकी तिथे मात्र झाली नाहीये. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 6वा धक्का लागतोय करणच्या स्वरूपात. करण बाद बॅक टू द डगआउट. क्लेश जो मात्र 8व्या क्रमांकावरती आलाय. 41 धावा धावफलकावरती आहेत. इथे हा पंप पूल करायचा होता. चेंडू आणि बॅटचं व्यवस्थित कनेक्शन नाही. चेंडू चालले वाईडिश लॉंग ऑन 30 यार्ड सर्कलच्या थोडासा बाहेर आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. इथून जर आपण पाहिलं ना तर अगदी 10.25 ची सरासरी आलेली आहे. अजूनही जर आपण विचार केला तर ह्या षटकामध्ये 4 चेंडू इथून मात्र नक्कीच शिल्लक असतील. लोअर फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल फेकून दिला चेंडू सीमा पार. घाडावरती प्रहार षटकार. धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती धावा 48 धावा. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पुन्हा एकदा कुकसे संघानं आपल्या नावाची इथे मात्र छाप सोडली आहे. हाय बॉल होता त्या ठिकाणी अगदी, परंतु पंचांचा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा तिथे मात्र नक्की झालेला आहे. यानंतर तुम्ही अशा प्रकारे जर चेंडू टाकला तर नक्कीच पंच तुम्हाला दंडित करतील. धावसंख्या 48 धावा. कुकसे संघाचे डगआउट मध्ये जे खेळाडू आहेत आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचा आहे. हवेमध्ये बॉल आहे आणि चेंडू सीमा पार आहे. दर्जेदार भीम टोला वज्र टोला षटकार. है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिले है और मंजिले है तो फिर मैं मानस हूं ना दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये खणागती प्रहार करतोय. धावसंख्या पोहोचली 54. इथे मात्र हेलिकॉप्टर लँड करायचा होता. आता मात्र लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव इथे मात्र भिडणार नाहीये कारण की अगदी तिथे मात्र फेकी चांगली झाली. फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे मात्र निष्फळ झालेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे देखील संपन्न झालेला आहे. 55 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटले आणि आता विजयाकरिता 56 धावांचं हे लक्ष ठेवलेलं आहे. 56 धावा इथे मात्र पाहिलं तर अगदी कमी धावा नाहीयेत, परंतु या क्रिकेटच्या क्रीडांगणावरती आपण जर पाहिलं तर हे मैदान देखील अगदी धावांसाठी अनुकूल आहे. ही परिस्थिती नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या क्रीडांगणावरती.
56 धावांचं हे लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि या धावा कशा प्रकारे डिफेन्स केल्या जातील हे मात्र नक्कीच आपल्याला विश्वास खेळणे ऐकवतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत रहा, पाहत रहा गावदेवी चषक 2025. थँक्यू सो मच. तर नक्कीच हरिभक्त पारायण श्री विजयजी महाराज आपण आमच्या मंचावरती या. हरिभक्त पारायण विजय राव साहेब या आपण आमच्या मंचावरती. येस, चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज आणि मार्चला देखील सुरुवात करायच्या. एका बाजूला आपण संघ पाहतोय अर्थातच कियान स्पोर्ट्स धनेश 11 कुकसे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय बारदेव गोवे अशी ही मार्च मधाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली ती म्हणजेच पहिला इनिंगच्या अखेरीस 55 आणि आता मात्र जिंकण्यासाठी अब तक 56 धावांची आवश्यकता. सन्मान्य मधुकरशी कांबेरे, विठ्ठलजी फिरंगाणे यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल या माशा वतीनं. तस क्वालिफायचे माश आपण पाहतोय अर्थातच एका बाजूला संघ अर्थातच कुकसे त्यांच्या अगेन्स्ट गोवे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील क्वालिफायचा संघ मानला जाईल आणि या स्पर्धेतील एका ट्रॉफीचा हकदार देखील बनेल. आणि इथे मात्र एक ही चमचमाती गावदेवी स्पोर्ट्स संघाची आणि गावदेवी चषकाची ट्रॉफी आपल्या गावाच्या आपल्या संघाच्या दिशेने न्यायची असेल तर इथे मात्र हा सामना जिंकणं दोन्ही संघांना तितकंच गरजेचा. आणि जो संघ जिंकेल तो आरसीसी राया संघाच्या अगेन्स्ट खेळ साकारेल. आरसीसी राया संघ देखील सज्ज असेल. फुरकान पावले लगेच आपण देखील रिपोर्टिंग करा. ज्या गोष्टींची डिमांड होती ती डिमांड आपण पूर्ण करायच्या. यस, इथे मात्र मॅच होते ऑन. लेट्स प्ले शो द गुड गेम. पहिला चेंडू आडवा बॅटने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 56 धाबा वाढवायच्यात आणि इथून मात्र सुरुवात दमदार राहिल्या कुकसे संघाच्या माध्यमातून.
फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेपिंग बॅक, चिकूळ फरास होतोय. सीमारेषा पार, चौकार, दणदणीत खणखणीत चौकार. दरम्यान चौकार पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि त्या अनुषंगाने नक्कीच अगदी गॅप शॉट सिलेक्शन होता. वायडिश लॉंगाणला क्षेत्ररक्षक देखील नव्हते आणि त्या अनुषंगाने हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आक्रमकता दाखवली गेल्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती बबलू पाटीलला आपण पाहतोय आणि स्ट्राईक हँडला बॅटर सुमित आहे. त्याच्या सोबतीनं आकाश देखील सज्जा. जिंकण्याचं समीकरण 56 धावांचं आहे आणि त्या अनुषंगाने सुरुवात दमदार राहिली. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर मात्र हा चौकार मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू, हा खराब चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला. चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. चौकार आणि त्याच्यानंतर मात्र हा षटकार पाहायला मिळाला. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. धावांचं समीकरण जिंकण्याचं 56 धावांचं आणि त्या अनुषंगाने इथून मात्र दमदार सुरुवात राहिली. एक चौकार आणि त्यानंतर मात्र षटकार पाहायला मिळाला. मॅच चालू असताना प्लीज आपण गाडी आणू नका, नाहीतर गाडी जप्त केली जाईल आणि मॅन ऑफ द सिरीजला दिली जाईल. त्या गोष्टीची नोंद घ्या. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मिड ऑफला होते सज्ज, त्यांच्या माध्यमातून झाले चुकी. चुकीला माफी नाही आणि इथे मात्र लगेचच एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. 11 धावा धावफलकावरती. चांगला खेळ, चांगला संघर्ष मधाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण की विचार केला तर दमदार सुरुवात राहिली होती दोन्ही संघांच्या माध्यमातून. 4 चेंडू आतापर्यंत फेकले. धावसंख्या धावफलकावरती 11. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडला असं बॅटर आकाशला आपण पाहतोय. अगदी कॅमेरामध्ये देखील आपण पाहिलं होतं आणि नक्कीच अपील देखील झाली होती, परंतु इथे मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. इथे मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. हो, फटका दमदार आणि आता मात्र पुढच्या संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही. या साधा सोपा झेल होते इथे ड्रॉप आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. जिंकण्याचं समीकरण आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 44 धावेंची आवश्यकता. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम हडल नकोय प्लीज, लक्षात असू द्या, कारण की अजूनही सेमी फायनल आणि मेगा फायनल आपल्याला खेळवायचे आहे आणि आता मात्र 4:30 वाजलेले आहेत. त्या अनुषंगाने वेळ वाचवणं गरजेचं आहे. बारा धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 44 धाबा बनवायच्यात. चांगला खेळ इथून मात्र अपेक्षित असेल. RCC राय संघ देखील रिपोर्टिंग करतोय, कारण की यापुढील मॅच त्यांचीच असेल. पुढील दोन्ही मॅचेस या 3-3 षटकांच्या असतील, या गोष्टीची देखील नोंद घ्या. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. सेमीफायनल आणि मेगा फायनल ही प्रत्येकी 3 षटकांचे असेल, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या, कारण की तदनंतर आपल्याकडे बक्षीस वितरण समारंभ देखील असेल, मान्यवरांचा पाहुणचार देखील असेल आणि आजचा अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने ही महत्त्वाची सूचना आयोजक कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. कुस्ती संघ प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आपण देखील 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 44.
करण गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. मैदानाच्या आतमध्ये 44 धाब्यांची आवश्यकता असेल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू नॉनस्टॉप सीमारेषा पार. धमाकेदार चौकार. स्ट्रोक पाहायला मिळतोय. नटराज मुद्रेमध्ये आले आणि चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. वरती जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 धाबा धावफलकावरती जिंकण्याचं समीकरण 56 धाबांचा. छप्पन्न धाबा बनवायच्यात आणि 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली सुरुवात या ठिकाणी मात्र पाहायला मिळते या षटकामध्ये करणच्या गोलंदाजीवरती. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. ओ फटका फसलाय. उंची जास्त लांबी देखील गाठेल का परंतु डाऊन लेवल क्षेत्ररक्षक कमालीचा झेल बबलू पाटीलच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. माघारी परतावा लागेल. फलंदाज आकाशच्या खेळीचा अंत. आकाश होतोय बाद. खेळाडू कक्षामध्ये बसायचा प्लीज. खेळाडूंना विनंती असेल. खेळाडू कक्षामध्ये प्लीज जाऊन बसायचं. खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षाच्या बाहेर येऊ नका प्लीज. थोडंसं संयम आपण देखील बाळगा. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती नीरज सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतर वाईड आला आणि आता मात्र ही विकेट संपादित केले मधाच्या आतमध्ये. गोलंदाज करणने धावसंख्या धावफलकामध्ये 21 धाबा जिंकण्यासाठी 56 धाबांचा टार्गेट सेट केलं गेलंय. त्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओबी 11 जय पारदेव गोवे या संघाला त्यांच्या अगेन्स्ट कियान स्पोर्ट्स धनेश 11 कुक्षे अशी ही लढत मधाच्या आतमध्ये पाहतोय.
ओ स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिटची संधी देखील होती. इथे जर डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याची घंटा वाजली असती बाटारसाठी देखील, परंतु सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले देखील नव्हते. हा हिट जर झाला असता तर अगदी आपण पाहू शकता यास ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहू शकता. काय कॅमेरा वर्किंग आहे, गुड कॅमेरा वर्किंग. दीपांशू दीपांशू भोईरला आपण पाहतोय आणि मुख्य कॅमेरामॅन आमचे सचिन भोईर देखील आहेत. आज भोईर फॅमिली आज स्पर्धा कव्हर करते. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी देखील होते आणि इथे मात्र अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा देखील धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 23 या आकड्यावरती. 4 चेंडू फेकलेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 34 ची आवश्यकता. इथे मात्र पुनश्च अपील देखील झाली होती. हो डायरेक्ट हिट देखील झालाय, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते बॅटर आणि तत्पूर्वी एक चिक्की सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदीनं धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल 24 धावा जिंकण्याचं समीकरण. आता मात्र उर्वरित 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 13 चेंडू मध्ये 32 धावेंची आवश्यकता असेल. 13 चेंडू जिंकण्यासाठी 32 धाव्यांची आवश्यकता. मोहिली संघ देखील सज्ज होतोय, कारण की या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये त्यांनी देखील आपलं स्थान निश्चित केलंय आणि पुढील मॅचसाठी आरसीसी राया संघ देखील सज्ज आहे, कारण की या सामन्यातील विजेता संघ सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू फुलटॉस चेंडू. इथे मात्र फुलटॉस चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, बिग हिट षटकार. नवीन बॅटर मदशात आता मात्र नक्कीच आपण पाहिलं तर नीरज आले होते. पहिला चेंडू एक धाव घेतली, त्यानंतर षटकार मारला आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज राजचा पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल 31 धावा जिंकण्याचं समीकरण. आता मात्र 12 चेंडू 25 आवश्यकता. 12.50 सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. ओ मिस्टामिंग आहे इथे मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट होईल का? डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, क्या बात आहे. कमालीचा जजमेंट. फलंदाज होते बाद. बॅक टू द पवेलियन. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली होती आणि त्या अनुषंगाने इथे मात्र विकेटची प्राप्ती झाली. नवीन बॅटर मदरशा आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती अनुजला आपण पाहतोय. मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. आज कुशल मुवमेंटला 3 विकेट्स घेतल्या होत्या, 3 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र आज बॅटर मदरशा आतमध्ये तो देखील सज्ज होतोय आणि आमचे या ठिकाणी मात्र ज्ञानेश्वरजी भालेकर जे आमचे कोंढेरीचे जावई देखील आहेत आणि त्यांचं आगमन झालं. या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्षार्थिक स्वागत. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत राय ओझरलीचे विद्यमान सरपंच आहेत. ओ पुन्हा मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे.
ओ क्या बात आहे, चांगला जजमेंट. गोलंदाज राजची प्रशंसा करावी लागेल. बाग टू बाग या ठिकाणी मात्र 2 झेल देखील टिपले आणि फलंदाज होतोय बाद. चा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता असेल. नवीन बाटल मधाच्या आतमध्ये सोमनाथ दाखल होतोय. आता मात्र सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळते, कारण की सुरुवातीचा चेंडू वाईड आला, त्यानंतर मात्र बाग टू बाग 2 विकेट्स गोलंदाज राजने घेतले आणि आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. 10 चेंडू 25 ची आवश्यकता. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. राज, ओ बादची लिडिंग एज होती, धावबाची संधी आहे. ओ क्या बात आहे, डायरेक्ट हिट. सर रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारा हिट होता आणि कुशल मोमेंटला धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होते बाद. नीरज बॅक टू द पविलियन. क्रमांकावरती राकेश सज्ज होतोय. विकेट्सवर विकेट्स मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं पत्त्यांचा खेळ ढासळतो त्याच पद्धतीने इथे मात्र फलंदाजी ढासळत असताना मधाच्या आतमध्ये ओबी 11 जय पारदेव गोवी या संघाची 10 चेंडू जिंकण्याचं समीकरण आता मात्र 24 धावांचा. 24 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे 10. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत, कारण की अजून एक विकेट आली होती धावबाच्या स्वरूपाने. मॅनेल स्कोरर लगेचच करेक्शन करतील. 9 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. करेक्शन आमचे मानोल स्कोरर करतील. 9 चेंडू जिंकण्याचं समीकरण 25 आहे, कारण की अंतिम चेंडूवरती विकेट आली होती आणि इथे मात्र फटका लाजवाब. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम बिग हिट षटकार. षटकाराने इथे मात्र आता सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. जिंकण्याचं समीकरण उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक 19 धावांची आवश्यकता असेल. कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. आल्या आल्या राकेशने हा षटकार मारला. पुण्याच्या फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता. आडव्या बॅटने मिड विकेटला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 38 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 7 चेंडू मध्ये 18 धावेंची आवश्यकता. 7 चेंडू 18 धावेंची आवश्यकता. एका बाजूला जय बारदेव गोवे संघ आणि दुसऱ्या बाजूला कियान स्पोर्ट्स धनेश 11 कुक्षी संघ आपण पाहतोय. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. चांगला खेळ देखील मधाच्या आतमध्ये साकारला. हा अंतिम चेंडू आहे षटकातील. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर नेक्स्ट ओव्हर मध्ये इथे मात्र सामना वेगळ्या वळणावरती येईल आणि इथून जर चेंडू डॉट आला तर नक्कीच वर्चस्व निर्माण राहील सामन्यावरती. धनेश अर्थातच कुक्षी संघाचं. हो क्या बात आहे, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. अत्यंत वेगाने चेंडू हाताळला होता. यष्टीरक्षक देखील बबलू पाटील यष्टांच्या पाठीमागे सज्ज आहेत. मास्टर माइंड चांगली कामगिरी नेहमीच करत आला आपल्या संघासाठी आणि आता मात्र गॅदर देखील केला होता. चेंडूला लगेचच क्विक ऍक्शन पाहायला मिळाली होती.
परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. पंच कृष्णा केणे सरांनी लगेचच वाईटचा इशारा दिला आणि आता मात्र 7 मध्ये 17 धावेंची आवश्यकता. हो, इथे मात्र धाव घेण्याचा निर्धार देखील केला जात नाहीये, कारण की आता मात्र अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये 17 धावेंची आवश्यकता. थँक्यू डीजे. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि तत्पर 17 धावेंची आवश्यकता असेल. 6 चेंडू 17 धावेंची आवश्यकता, कारण की मागचा चेंडू आला होता डॉट. आणि आता मात्र सामन्यामध्ये पुनश्च या ठिकाणी मात्र वर्चस्व निर्माण करत असताना कियान स्पोर्ट्स धनेश 11 कुकसे संघाला आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट OV11 जय बारदेव गोवे संघ. नवीन बाटमॅदाच्या आतमध्ये सोमनाथ आणि राकेशला आपण पाहतोय. राकेशच्या बॅटमध्ये एक षटकार लावता. इथे मात्र मिक्स स्ट्रोक. राकेशच्या खेळीचा अंत. राकेश होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. सूर्यामताच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती बंटीवरती विश्वास दाखवला आणि बंटीने पहिला चेंडूवरती विकेट्स घेतल्या. आता मात्र समीकरण जिंकण्याचं 5 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता असेल. धावसंख्या धावफलकावरती 39 आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अमोल देखील दाखल होतोय. 5 मध्ये बनवायच्या 17. किरणजी गुंडले यांचं देखील शुभागमन झालं. या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. हो, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे, परंतु क्षेत्ररक्षक क्या बात आहे, चांगला बॅकअप पाहायला मिळाला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 16 धावेंची आवश्यकता. चांगला संघर्ष, चांगलं कार्य आतापर्यंत राहिले आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. RCC राय संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हायचा. RCC राय संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हायचा. 4 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता. ओ, शॉर्ट टर्म पूल केलाय. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्पेअर लाईक बॉन्डी लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजलाय. शंखनाद करणारा संघर्षमय षटकार.
छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारे संघ आणि नक्कीच हा संगीत आपण ऐकला आणि दरम्यान स्विशीटचा फटका पाहायला मिळाला. स्टीपॉट करून खेळले तिथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र यस दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 9 धाब्यांची आवश्यकता असेल. सामना कुशल मोमेंटला आलाय. 47 धावा धावफलकावरती जोडल्याने आता मात्र पुणेच्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज बंटी आणि नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये मयूरला आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू जिंकण्यासाठी 9 धाब्यांची आवश्यकता असताना ओ क्या बात आहे. स्वीच हिट कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अशा मोमेंटला हा धाडसी फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार दणदणीत खणखणीत चौकार आणि आता मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान. तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. थँक्यू डीजे. हा चौकार आला आणि आता मात्र 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. कमालीचा फटका पाहायला मिळाला. फलंदाज अमोलच्या पाठमधून स्विच शीट खेळले आणि त्याच्यावरती चौकार. चेसिंग कंपल्सरी. त्या अनुषंगाने इथे मात्र हा पंजा अर्थात षटकार येणं गरजेचं असेल. 1 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. हो स्विच शीट आणि इथे मात्र गोल्डन षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ऍज अ बॅटर अमोलच्या बॅट मधून गोल्डन षटकार आणि सामना जिंकलाय ओव्ही 11 जय पारदेव गोवे या संघानं. खूप खूप अभिनंदन गोवे संघाचा. हार्ड अँड टफ लक कुकसे संघ. टॉस करूयात. आरसीसी राय संघाचे संघनायक आपण या आणि त्याचबरोबर या ठिकाणी मात्र गोवे संघाचे संघनायक या आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने कमालीची फटकेबाजी केली. लास्ट मोमेंटला गोल्डन षटकार देखील मारला. अमोल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. येस अमोल आपण देखील या आणि आरसीसी राया आणि गोवे संघाचे संघनायक आपण देखील या. आपण टॉस करूयात. थँक्यू सो मच विश्वास केणे. आपण वळूया टॉस का बॉस. आपण पाहतोय गावदेवी चषक 2025